हॅलो नमस्कार, मी प्रीती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? आणि मजेतच राहायला हवं। तर आज मी तुमच्यासोबत फुटवेअर हॉल व्हिडिओ शेअर करणार आहे। मिशोवरून मी काही फुटवेअर घेतलेले आहेत आणि जेव्हाही मी अशी ऑनलाईन शॉपिंग करते तर ते सर्व तुमच्यासोबत शेअर करत असते। म्हटलं आता छान फुटवेअर घेतलेले आहेत तर ते सुद्धा तुम्हाला दाखवावे। आणि हा कुठलाही प्रमोशनल व्हिडिओ नाहीये, पण जितकेही फुटवेअर मी तुम्हाला दाखवणार आहे त्या सगळ्या फुटवेअरची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार। म्हणजे तुम्हाला कुठलंही फुटवेअर आवडलं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स नक्कीच चेक करा। म्हणून आजचा व्हिडिओ हा स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा। आवडला तर एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर सर्वात पहिली माझी पर्चेसिंग आहे ती आहे एक सॅन्डल, ब्लॅक कलरची सॅन्डल। माझ्याकडे ब्लॅक कलर हा ऑलरेडी होता, पण ती फ्लॅट स्लीपर होती आणि मला एक हिल्स हवी होती। तर मी ब्लॅक कलरची ब्लॉक हिल्स ज्याला आपण म्हणतो ते काय असं दाखवते मी तुम्हाला। तर ब्लॅक कलरची सॅन्डल मी ऑर्डर केलेली आहे। ब्लॅक कलर हा असा आहे ना की जो आपल्या सगळ्याच आउटफिटवर जातो। ब्लॅक कलर, व्हाईट कलर हे आपल्या फुटवेअर कलेक्शन मध्ये असायलाच हवं असं मला वाटतं, कारण ती इझिली सगळ्यांसोबत मॅच होतं म्हणून। आणि हिल्स तर पाहिजेच पाहिजे, एक हिल्सची सॅन्डल आपल्याकडे असायला हवी। ज्या वेळेला आपण साडी वगैरे वेअर करतो तर त्यावरती आपले जे आउटफिट असतं त्याच्यावरती जर आपण हिल्स वेअर केले तर आपल्या जे आउटफिट असतं ना त्याच्यामध्ये आणखी चार छान लागतात। सो हिल्स नक्कीच वेअर करा। तर माझी फर्स्ट पर्चेसिंग आहे ती आहे ही सुंदर अशी ब्लॅक कलरची, ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशन मध्ये आहे ही सॅन्डल। ब्लॉक आहे हिल्स जी आहे ना ते याला ब्लॉक हिल्स म्हणतात। हिल्स मध्ये सुद्धा प्रकार असतात, एक पेन्सिल हिल जी अगदी बारीक असते त्याला पेन्सिल हिल म्हणतात, पण ही ब्लॉक हिल आहे आणि मला अशीच हवी होती। तर ही सुंदर अशी सॅन्डल आहे, स्ट्रॅप्स मध्ये आहे। हे छोटे छोटे तुम्हाला स्ट्रॅप्स दिसत असतील आणि ह्या स्ट्रॅप्सवर जे फॅब्रिक आहे ना ते वेल्वेट फॅब्रिक आहे, म्हणजे खूप कम्फर्टेबल आहे। ह्याचं सोल सुद्धा खूप छान आहे, म्हणजे पायाला टुचणारा वगैरे नाहीये। हिल सुद्धा खूप छान कम्फर्टेबल आहे, म्हणजे आपण चालताना ते टुचणारं, आवाज करणारं असं अजिबात नाहीये। खूप सुंदर आहे आणि इथे मागे छान असं त्याला बेल्ट सुद्धा आहे। 2 in 1 तुम्ही यूज करू शकता। त्यानंतर याचं जे बॅक साईडने जे सोल आहे ना, मला ही एक गोष्ट फक्त आवडलेली नाहीये, पण ही सॅन्डल मी ठेवणार आहे बरं का, की हे ना पूर्ण प्लेन आहे आणि अशा जे सोल असतात ना ते स्लिपरी असतात, म्हणजे पडण्याची भीती वाटते। पण ठीक आहे, आपण काय असं पडायला झाडायला कुठे जात नाही आहोत। तर ही सॅन्डल मला खूप आवडलेली आहे आणि मी हिला घालून सुद्धा बघितली आणि खूप छान कम्फर्टेबल आहे। आणि आजचे जितकेही मी फुटवेअर दाखवणार आहे सगळे अगदी रिझनेबल प्राइस मध्ये आहे, खूप कमी किमतीमध्ये आहे आणि क्वालिटी तर एक नंबर आहे। तर हे प्रोडक्ट मी तुम्हाला हायली रिकमेंड करेल की हे फुटवेअर तुम्ही नक्की घ्या जर तुमच्याकडे ब्लॅक कलरचं नसेल तर। आणि याची प्राइस मी तुम्हाला सांगते 317, म्हणजे फक्त 317 रुपयामध्ये तुम्हाला इतकी सुंदर सॅन्डल मिळते। तर हायली रिकमेंड करेन मी तुम्हाला। तर आता माझ्याकडे जे सेकंड फुटवेअर आहे ते मी दाखवते। तीच अगेन एक सॅन्डल आहे, ग्रे कलरची ही सॅन्डल आहे आणि अगेन हे ब्लॉक हिल आहे, हे बघा। आणि याचा कलर बघा किती सुंदर आहे। हा कलर सुद्धा इझिली कुठल्याही आउटफिटवर जाणार आहे। त्यानंतर म्हणजे वेस्टर्न वेअरवर तुम्ही जर कुर्ती वगैरे घालत असणार त्याच्यावरती किंवा साडी वेअर सुद्धा केलेली असेल तर त्यावरती सुद्धा हे छान मॅच होणार आहे। आणि सुंदर इथे असं छोटंसं हे बकल टाईप आहे जे की डिझाईन आहे, तर खूप सुंदर दिसतंय आणि खूप कम्फर्टेबल आहे। याचं सुद्धा सोल खूप छान आहे, सॉफ्ट आहे आणि याचं मागून जे सोल आहे ना ते थोडंसं रफ आहे। जसं आधी जी सॅन्डल दाखवली ती प्लेन होतं, पण हे थोडं रफ आहे आणि चालायला सुद्धा तेवढंच कम्फर्टेबल आहे। तर ही आहे माझी सेकंड पर्चेसिंग, जी की खूप सुंदर अशी ही सॅन्डल आहे आणि ही मला मिळालेली आहे 343 रुपीज मध्ये, म्हणजे 343 रुपयामध्ये मला ही सुंदर अशी सॅन्डल मिळालेली आहे। तर ही सुद्धा मी हायली रिकमेंड करेन। त्यानंतर माझी थर्ड पर्चेसिंग जी आहे ती आहे ही सुंदर अशी चप्पल म्हणा किंवा स्लीपर म्हणा, ती क्रीम कलर मध्ये आहे आणि हे सुद्धा खूप ट्रेंडी आहे बरं का। म्हणजे जर तुम्ही जीन्स वगैरे वेअर करत असाल किंवा कुर्तीज किंवा साडी त्यावरती सुद्धा हे परफेक्टली जाईल।
आणि ही अशा पद्धतीने आहे, म्हणजे समोरून फक्त याला असं हे पॅटर्न आहे बघा सुंदर. जे काय म्हणतात त्याला, कवड्या ज्या म्हणतात ना, त्या कवड्यांची ही डिझाईन आहे. मल्टी कलर मध्ये हे थ्रेडचं वर्क केलेलं आहे, लेस वर्क आहे याच्यावरती आणि खूप छान आहे म्हणजे ही चप्पल. आणि याचं जे म्हणजे स्लीपर आहे पूर्ण, काय म्हणतात त्याला, फ्लॅट आहे हे बघा. अगदी थोडीशीच याला हिल आहे, फ्लॅट आहे ही. आणि कलर खूप सुंदर आहे, कम्फर्टेबल आहे आणि कमी प्राइस मध्ये आहे. आणि यामध्ये तुम्हाला कलर सुद्धा अवेलेबल होतील, म्हणजे हा कलर सेम राहील पण याच्यावरती जे वर्क केलेलं आहे ना, हे मल्टी कलर आहे ना, तर हे लेस तुम्हाला वेगवेगळ्या कलर मध्ये सुद्धा अवेलेबल होईल. तर खूप छान आहे ही फुटवेअर सुद्धा. तर याची प्राइस मी तुम्हाला सांगते, 171 ला ही मला मिळालेली आहे, म्हणजे खूप कमी प्राइस मध्ये 171 रुपयामध्ये ही मिळालेली आहे मला. तर ही सुद्धा खूप छान आहे. पण याच्यामध्ये एक प्रॉब्लेम झालेला आहे की मी थोडीशी, मला ना ही चालताना मला कम्फर्टेबल नाही वाटत आहे, इथे मला ते थोडंसं टाईट वाटते. सो ही मी थोडं एक्सचेंज करणार आहे. बाकी दोन तर ठेवणार आहे, पण ही आतापर्यंतची म्हणजे मला खूप आवडलेली आहे, पण ही मला एक्सचेंज करावीच लागणार कारण ती चालताना मला कम्फर्टेबल होत नाहीये. सो ही माझी थर्ड परचेसिंग होती. त्यानंतरची नेक्स्ट जी आहे ती आहे, याला तुम्ही काय म्हणतात, सँडल म्हणा किंवा मग स्लीपर म्हणा. तर ही कॅज्युअल अशी ही सँडल आहे, थोडासा हलका असा बीच कलर आपण याला म्हणू शकतो ही आहे. आणि ही सुद्धा खूप सुंदर आलेली आहे, म्हणजे एकदम सॉफ्ट आहे. म्हणजे ह्याच्यावर जर मी म्हणजे चालून बघितलं, घालून बघितलं तर इतकी सॉफ्ट आहे ना पायाला, म्हणजे इतकं कम्फर्टेबल आहे नाही. तर ही डेली यूज साठी तर अगदी बेस्ट ऑप्शन आहे, डेली यूज साठी सुद्धा किंवा बाहेर जाताना सुद्धा. तर आणि मी तेच बघून ही सँडल घेतलेली आहे. तर ही तर खूपच 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 सुंदर आलेली आहे. आणि यामध्ये तुम्हाला भरपूर असे कलर्स मिळतील. हे बघा, खालून पण याचा सोल असा आहे आणि असा बेल्ट आहे. जर तुम्हाला नको हवं असेल तर हे असं वरती करायचं आणि तशी तुम्ही ते घालू शकता. खूप सुंदर आहे. पण ही मी रिटर्न करणार आहे, रिटर्न किंवा रिप्लेस करेल, कारण मला हा एक नंबर छोटा आलेला आहे. म्हणजे लेंथ मध्ये मला परफेक्ट होते, पण इथे घातल्यानंतर ना मला थोडंसं टाईट होतोय पायामध्ये, तर मी कम्फर्टेबल नाहीये. तर मी विचार करते ही रिटर्न करणार आणि यामध्ये एक साईज अप मी करणार आहे. तर खूप सुंदर आहे. तर ही डेली वेअर साठी तर खूप छान आहे. तर हे मी नक्कीच एक्सचेंज करणार आहे आणि परत दुसरी मागवणार. आणि याची प्राइस मी तुम्हाला सांगते, 239 म्हणजे 231 रुपयाला, फक्त 231 रुपयाला हे सुंदर असं फुटवेअर आहे. तर हे सुद्धा मी तुम्हाला सांगेल की डेली वेअर साठी जर तुम्ही असं काही शोधत असाल ना, तर ही फुटवेअर तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे. त्यानंतर लास्ट फुटवेअर जे आहे ते तर मी तुम्हाला दाखवण्याआधीच सांगते की तुम्ही घेऊनच टाका, जर तुम्हाला डेली वेअर साठी किंवा बाहेर जाण्यासाठी सुद्धा, म्हणजे नेहमी आपण पटकन कुठेतरी जातो अशासाठी जर तुम्हाला कुठलं फुटवेअर हवं असेल ना, तर आता जे दाखवणार आहे ते तर तुम्ही घेऊनच टाका असं मी तुम्हाला सांगेन, हायली रिकमेंड करेल. तर ते आहे हे सुंदर अशी स्लीपर म्हणा, चप्पल म्हणा, खूप सुंदर आहे यार. म्हणजे कलर बघायचा एकदा, बीच कलर आहे. त्यानंतर ना इतकं सॉफ्ट आहे हे, म्हणजे इतकं सॉफ्ट, ते घातल्यानंतर इतकं सॉफ्ट, इतकं कम्फर्टेबल आहे ना, मला प्रचंड आवडलेली आहे ही. आणि ही खूप कधीपासून, म्हणजे मी बघितलं तेव्हापासून ही माझ्या विश लिस्ट मध्ये होती, पण ते घेऊ की नको घेऊ असं माझं चाललेलं होतं. पण मी रिसेंटली माझ्या एका फ्रेंड जवळ हे बघितली फुटवेअर आणि मी म्हटलं की अरे कशी आहे काय, मी विचारलं तर ती बोलली एकदम कम्फर्टेबल आहे. त्यानंतर तर मग मी म्हटलं मलाही मागवायचंच आहे आणि मी मागवलं आणि बिलीव्ह करा खूप सुंदर ही फुटवेअर आलेली आहे. चला हे बघा किती फ्लेक्झिबल आहे, सॉफ्ट आहे. त्याच्यानंतर इथे थोडंसं तुम्हाला ऍडजस्ट करायला असं यांनी हे दिलेलं आहे, म्हणजे जर तुम्हाला टाईट वाटत असेल, लूज करायचं असेल तर तुम्ही इथून इझिली ते करू शकता. घातल्यानंतर अप्रतिम दिसतं. आणि जसं मी म्हटलं की तुम्ही डेली यूज साठी सुद्धा याला यूज करू शकता, जीन्सवर घालू शकता, साडीवर घालू शकता, कुठल्याही आउटफिटवर एकदम परफेक्टली जाणार आहे. डोळे बंद करून हे फुटवेअर तुम्ही घेऊन घ्या असं मी तुम्हाला सांगेल. आणि खूप कमी प्राइस मध्ये मला मिळालेलं आहे. तर याची प्राइस मी तुम्हाला सांगते,
168 म्हणजे 168 रुपीज ओनली. एवढ्या कमी प्राइस मध्ये आणखी काय मिळणार आहे. तर खूप सुंदर हे फुटवेअर आहे. तर आजच्या कलेक्शन मध्ये मी जेही तुम्हाला फुटवेअर दाखवले त्यातले फक्त 2 मला चेंज करायचे आहेत, कारण की ते मला साईज मध्ये थोडेसे म्हणजे टाईट होत आहेत. म्हणून बाकीचे सगळे फुटवेअर हायली रिकमेंड आहे. तुम्हाला जर आवडले असतील तर तुम्ही सुद्धा नक्कीच घ्या. बघा, फुटवेअर जर कम्फर्टेबल असेल तर ते घेण्यामध्ये पॉइंट असतो. आणि आजकाल तर मला असं वाटतं की आपण शॉपमध्ये जरी गेलो ना तरीही खूप म्हणजे प्राइस खूप जास्त असते फुटवेअरची. नो डाऊट की काही ब्रँड्स असतात, पण मला सांगा की ब्रँडचे सुद्धा घेतल्यानंतर जर तुम्ही ते डेली यूज करत असणार तर तुम्ही ब्रँडचे घ्या. पण कधीतरी काही गोष्टी जर घालायच्या असतील तुम्हाला तर अशा पद्धतीच्या ऑनलाईन फुटवेअर तुम्ही नक्कीच घेऊ शकतात. आणि चांगल्या क्वालिटी, आता मिशोवरती सुद्धा क्वालिटी अप झालेली आहे तर चांगलेच प्रोडक्ट मिळतात. तर यापैकी मी फक्त एखादी फुटवेअर जे आहे ते रिटर्न करणार, बाकी सगळे मी ठेवणार आहे. कारण मला फुटवेअर असे वेगवेगळे घालायला प्रचंड आवडतात. माझ्याकडे ऑलरेडी भरपूर फुटवेअर आहेत. व्हाईट कलर मध्ये आहेत, बीच कलर मध्ये आहेत, कोल्हापुरी चप्पल आहे, चप्पलचे सुद्धा 3-4 प्रकार आहेत माझ्याकडे, सॅन्डल्स आहेत, शूजचे प्रकार आहेत. मला प्रचंड आवडतात वेगवेगळं आउटफिटवर वेगवेगळं घालायला. तुम्हीही माझ्यासारखे जर तुमची सवय अशी असेल की तुम्हाला वेगवेगळं घालायला आवडतं तर घाई करू नका, घाई करा आणि पटकन हे फुटवेअर ऑर्डर करा. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठलं फुटवेअर आवडलं ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. लवकर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.